फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त टेस्टी आणि पटकनी होणारा नाश्ता पाहणार आहोत। एक वाटी हिरव्या मटरपासून खायला हा अतिशय टेस्टी लागते आणि बनते पण पटकनी। 3-4 लोक खातील घरामध्ये एवढा हा नाश्ता बनवून जाते। तुम्ही रेड चिल्ली या दही सोबत या हिरव्या चटणी सोबत हा नाश्ता खाऊ शकता। मुलं पण खूप आवडीने खातील। त्यासाठी ही 1 वाटी हिरवे मटर घेतले। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया। त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडे आल्याचे तुकडे, 1 चम्मच शोपा, 1 चम्मच जीरा। आता हे मिक्सर मधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे। आता हे मिक्सर मधून असं ओबड-धोबड फिरून घेतलं, असा ठेचा करून घ्यायचा। आता हे काढून घेते एका बाउलमध्ये। आता त्याच भांड्यामध्ये ही हिरवे मटर थोडं टाकते आणि हे मिक्सर मधून आपल्याला असे बारीक करून घ्यायचे। आता हे असे बारीक करून घेतले। हे पण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। असे सर्व थोडे टाकून पूर्ण हे मटर मिक्सर मधून फिरून घेऊ। आता हे सर्व फिरून घेतले मिक्सर मधून। आता गॅस ऑन केली, गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला 2.5 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आहे। पूर्ण टाकून घेते आणि चम्मचने हलवत राहायचं आहे। याचा जो कच्चापणा आहे तो कमी झाला की यामध्ये थोडेसे मसाले ऐड करूया। कंटिन्यू फिरवत राहू। एक चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये हिरवे मटरचं हे वाटण हे घालूया आणि कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहू। व्यवस्थित मसाले लागले पाहिजे। जोपर्यंत मस्त असं मोकळं होत नाही तोपर्यंत कंटिन्यू चम्मचने असं फिरवत राहू। यामध्ये आपल्याला आणखी काही ऐड करायचं आहे। हा जो मसाला आहे हिरवे वाटणचा मटरचा, हा अजिबात खराब होत नाही। तुम्ही 1-2 दिवस याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि केव्हा पण नाश्त्यासाठी या मधल्या टायमात तुम्ही ते काढून छानी मसाला काढून याचा कोणताही नाश्ता असा बनवू शकता। आता यामध्ये हे 1 वाटी बेसन घेतलं, हे घालूया। बेसनाने खूप मस्त असा टेस्ट येतो आणि चवीपुरतं मीठ आणि हे पण कंटिन्यू असं फिरत राहू। बेसनाच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे आणि मस्त व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे बेसन। आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घेतलाय, हा घालूया आणि हा पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्हाला हे असं हिरव्या मटरचं हे वाटण असं दिसत असेल, पण हे सुकं झालं की एकदम असं मोकळं होऊन जाते आणि याचा टेस्ट एकदम छान। यासाठी आपण यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालूया। तर हे सुकलेली आहे म्हणून याचा कलर असा दिसते। ही अशी हाताने चोळून घ्यायची। घरात असली तर टाकायची, नाही बी टाकली तरी पण हे वाटण खूप छान हे तयार होऊन जाते या पद्धतीने केलं तर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता मी गॅस बंद करून घेते आणि ही जे वाटण आहे हे थोडा वेळ आपल्याला थंड व्हायसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालूया। जास्त लोकांसाठी बनवत असाल तर पीठ थोडं जास्त घ्यायचं। आपण 4-5 लोकांचाच नाश्ता बनवत आहे। आणि 2 चम्मच तेल घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ मस्त आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा।
बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आता मस्त हे पीठ असं मळून घेतलं मी. आता याचा नाश्ता मस्त असा तयार करून घेऊया. आणि हा मसाला पण बघू शकता तुम्ही कसा असा मोकळा मोकळा करून घेतला मी. पुरीपेक्षाही छोटं उंडण घ्यायचं आणि याची अशी परत करून घ्यायची. हातानेच लाटण पोळपाटची पण गरज पडत नाही. त्यामध्ये हे जे हिरव्या मटारचं वाटण आहे हे भरायचं. याचं तोंड बंद करून तुम्हाला जेवढं वाटलं तेवढं भरायचं. याचं तोंड बंद करून मस्त असे हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी होते. हे बघा असे सर्व करून घेऊया. आणखी एक करून दाखवते. एकदम पुरीपेक्षाही छोटा उंडा घ्यायचा, त्याची अशी वाटी करून घ्यायची म्हणजे मिश्रण जास्त बसेल. आता त्यामध्ये हिरव्या मटारचं वाटण भरूया. याचं तोंड बंद करून असे सर्व बनवून घेऊया. आता जेवढं हे गव्हाचं पीठ आहे मळलेलं सर्व याचं असंच करून घेऊया. आता हे करून घेतले ना. हा एवढा मटरचा मसाला उरला आहे, हा फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि हे तळून घेऊया. गॅसवरती कढई ठेवली. तेल जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही, नाहीतर ते तेलगटले होऊन जातात. तेल मध्यम असं तपाडून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये. मस्त असे क्रिस्पी होतील. आता हे छोटी छोटी साईज आहे तर चांगले टाकायचे, 7-8 लवकर तळल्या जातील. आणि एका साईडनं होऊ देऊ. थोड्या वेळानंतर पलटून घेऊया. थोडीशी झाऱ्याने अशी साईडला करून घेते. मस्त अशी क्रिस्पी होऊन जाते. आता पलटून घेते. हलकासा कलर आला आहे. आता मस्त एका साईडनं होऊ देऊ. परत झाऱ्याने पलटून घेतलं. छान मस्त असा सोनेरी कलर येईल तोपर्यंत होऊ द्यायच्यात. अलटून पलटून घ्यायचे. आता थोड्या टायमानंतर मस्त असा कलर आला. आता काढून घेते. प्लेटमध्ये टाकते. हे बघा मस्त असा सोनेरी कलर आला आहे. असंच हा नाश्ता पूर्ण असा हा तळून घेते. तुम्ही याला कटलेट म्हणू शकता, पुरी म्हणू शकता, या कचोरी पण म्हणू शकता. मस्त असा कलर येते आणि बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि तळल्या पण लवकर जाते. आता ही दुसरी बॅच. तेल गरमच आहे. लवकर जास्त टाकली की लवकर तळल्या जातात, काहीच वेळ लागत नाही. छोटी छोटी साईज आहे तर असेच हे सर्व आता कटलेट मस्त तळून घेते. छान असा कलर येऊ द्यायचा. खायला आहे अतिशय टेस्टी लागते हा नाश्ता. बनते पण पटकनी. तो झाला आहे हा नाश्ता पूर्ण तळणं. काहीच वेळ लागला नाही, एकदम पटकनी तळल्या जाते आणि मुलांना खूप आवडते हा. नक्की तुम्ही एक वेळा या पद्धतीने करून बघा. जो मसाला आहे तो पण खूप छान तयार झाला आहे. तुम्ही रेड चिल्लीसोबत हा खूप खूप छान लागते. या हिरव्या चटणीसोबत, या दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.